Good afternoon, everybody, once again. Good afternoon, sir. Good afternoon, sir. Good afternoon, sir. Good afternoon. Can you see my screen? Yes, sir. Okay. Is it the Yes, sir. is it the part that we have discussed in last lecture? Yes, sir. Okay. So in this lecture, we will deal with another type of pronouns. I'll share my screen so that you will understand. Is it visible? Yes, Sir. Okay. What do you find on the screen now? Interrogative Interrogative pronouns. Correct. So basically, pronouns. correct. Basically, we are dealing with pronouns, and in pronouns, we have seen this first table, that is of personal pronouns, व्यक्तिवाचक सर्वनाम, की जो आपण रिसेंटली मराठी जे डॉक्युमेंट मी ओपन केलं होतं त्याच्यानुसार आपण शिकलो होतो. And this is its English chart, which is visible on the screen. So after that, let us go ahead for the next type of pronouns, that is, read out. Interrogative pronouns. So while discussing the structure of language, we have discussed that there are different types of sentences. And in that we have seen interrogative sentences. Do you remember? Yes. Statements, interrogative sentences, imperative sentences, exclamatory sentences. Do you remember it or not? Yes. So by interrogative, what do you mean? Interrogative म्हणजे कसं? Question. Asking question. Correct, for asking questions. So try to understand here, whichever WH words we use for asking questions, all those are interrogative pronouns, and they occur, WH words occur at the beginning of the sentences, and there is question mark at the end of such sentences. Is that clear? Yes. So Yes. which are those words? You can see here. First one is Who? who. Okay, and what are the two meanings of who? Asking about a person. Asking about a person. And in Marathi, आपण काय म्हणतो? whoचे मराठी अर्थ कोणते घेता तुम्ही? कोण. आणि दुसरा अर्थ? फॉर एक्झाम्पल वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. ते नाही आहे. ओके,
ते पण बरोबर आहे तुम्ही म्हणताय ते, पण दिस इज नॉट ॲब्रिव्हिएशन. वी आर डिलिंग विथ WH वर्ड हू विच रेफर्स टू अ पर्सन. ओके. आणि बघा तुम्ही जो हू सांगितला WHO, ऑल दोज 3 letters विल बी कॅपिटल ॲज फार ॲज वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन इज कन्सर्न्ड. ओके. हॅलो. Yes, sir. हां. अँड दिस इज W कॅपिटल अँड HO स्मॉल, दिस हू. याचा एक अर्थ तुम्ही सांगितला कोण, दुसरा अर्थ सांगू शकताय? आय टेल यू वन एक्झाम्पल. हू किल्ड. बघा आपण मागे पण एक्झाम्पल बघितलं होतं की कोणीतरी कोणाला तरी मारलं समजा, तर हू किल्ड कटप्पा. कोणी. हां, कोणी, लक्षात घ्या. सो देर आर 2 meanings ऑफ दिस हू. वन इज कोण आणि दुसरा कोणी, लक्षात घ्या. गेटिंग ऑर नॉट? जेव्हा आपण मराठीमध्ये कोणी या शब्दांनी प्रश्न विचारत असतो त्यावेळेस आपल्याला क्रिया जाणून घ्यायची असते किंवा क्रियेचा मागचा कर्ता व्यक्ती जाणून घ्यायची असते. डू यू अंडरस्टँड? Yes, sir. हां. देन द सेकंड वर्ड, विच इज द सेकंड वर्ड, सेकंड WH वर्ड? Where? फेअर. Where? हां. अँड व्हॉट डज इट स्टँड फॉर? कुठे? हां, आपल्याला काय जाणून घ्यायचं असतं? About place. Place. करेक्ट, प्लेस. किंवा आपण त्याला ॲड्रेस म्हणतो, लोकेशन म्हणतोय, ठिकाण म्हणतोय. आर यू गेटिंग ऑर नॉट? Yes, sir. Getting. Yes, sir. हां. देन वाय. व्हॉट इज आवर पर्पज? Reason. करेक्ट. टू नो द रिझन. ओके. कारण जाणून घ्यायचं असेल तर आपण व्हायनी प्रश्न विचारतो. इट इज अंडरस्टँडेबल. देन नेक्स्ट वन, व्हॉट इज इट? How? हाऊ. How? हां, याच्यातून जाणून काय घ्यायचं असतं आपल्याला? व्हॉट इज आवर पर्पज बिहाइंड आस्किंग क्वेश्चन विथ हाऊ? फॉर एक्झाम्पल, आय विल से हाऊ आर यू टुडे? कसं आहे. कसा आहे, कशी आहेस? याच्यातून आपल्याला जाणून काय घ्यायचं असतं त्या व्यक्तीचं? पोझिशन, कंडिशन, स्थिती. कंडिशन. करेक्ट. स्थिती, पोझिशन, कंडिशन. ओके. आता दुसऱ्या पद्धतीने मी हाऊचा वापर करतोय बघा. हाऊ डीड महेश कंप्लीट दॅट वर्क? बघा, हाऊ डीड महेश कंप्लीट दॅट वर्क? किती? नाही. बघा, Yes, sir. महेशने वर्क पूर्ण केलंय त्याचं आणि मला जाणून घ्यायचं आहे ते कसं कसे? केलं. हां. कसं केलं? कसा, कशी, कसे आणि कशा, 4 अर्थ आहेत, लक्षात घ्या हाऊचे. मग याच्यातून मला काय जाणून घ्यायचं आहे? पहिल्या एक्झाम्पलमध्ये बघितलं की आपल्याला कंडिशन जाणून घ्यायची होती, स्थिती जाणून घ्यायची होती, हाऊ आर यू. आता मी म्हणतोय हाऊ डीड महेश कंप्लीट हिज वर्क. या हाऊ मधून आपल्याला जाणून काय घ्यायचं आहे? त्याने कशा प्रकारे? हां, कशा प्रकारे, म्हणजेच आपल्याला काय जाणून घ्यायचं आहे नेमकं? बघा, एखादं काम, विशिष्ट क्रिया करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असू शकतात. मॅनर. करेक्ट. मॅनर, मेथड, वे, आहे की नाही, पद्धत, रीत. डू यू ॲग्री विथ मी ऑर नॉट? Yes, sir. हां. Sir. तर या हाऊला 2 सेन्स आहेत, दोन्ही लक्षात घ्या. देन नेक्स्ट वर्ड, When? व्हेन. ओके. When? व्हॉट इज आवर पर्पज? काय जाणून घ्यायचं असतं? टाईम. करेक्ट. किंवा Timing. वेळ, टायमिंग म्हणताय, ठीक आहे. किंवा कधी कधी ड्युरेशन पण असू शकते, कधी कधी ऋतू पण असू शकतोय, आहे की नाही. तर हे टाईम रिलेटेड कन्सर्न्स व्हेनशी रिलेटेड आहेत. देन नेक्स्ट वन इज व्हॉट. व्हॉट इज द मिनिंग, मराठी मिनिंग? काय? काय. हां. कशासाठी विचारतो हा प्रश्न आपण?
सांगा, सोपं आहे हे, सगळं वापरतोय, शिकतोय आपण, नेहमी बोलतोय. You are not properly audible. Can anyone repeat? Asking about a thing. करेक्ट. आस्किंग अबाउट अ थिंग म्हणजे कोणती तरी वस्तू जाणून घ्यायची आपल्याला, तर आपण व्हॉटचा वापर करत असतो. फॉर एक्झाम्पल, आय विल टेल यू, देअर इज समथिंग इन माय पॉकेट. बघा, माझ्या खिशामध्ये काहीतरी आहे, पण ते काय आहे ते तुम्हाला माहीत नाही आहे. तर तुम्ही मला कसा प्रश्न विचारणार? What is in your pocket? हां, व्हॉट इज इन युअर पॉकेट, की हु इज इन युअर पॉकेट वगैरे म्हणणार? नो सर. हां, तसं म्हटलं तर काय होईल? कोणीतरी व्यक्ती खिशात आहे. करेक्ट. असं असू शकतं का? नाही. हां, म्हणजे बघा, इथे हे लक्षात घ्या की these words have hard and fast meanings. They cannot be substituted for each other. Okay? त्याच्यानंतर which. कोणते? बघा, whichला 4 अर्थ आहेत. There are 4 meanings. कोण? हां, कोणता, कोणती, कोणते आणि कोणत्या. कोणत्या? हां, and see here there is one word. What is this word? Choice. 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 Choice means selection. Selection means preference. Preference means आवड, निवड, आहे की नाही? येस सर. हां, ते जाणून घ्यायचं असेल तर आपण विचनी प्रश्न विचारत असतो. फॉर एक्झाम्पल, विच इज युअर फेवरेट कलर? गेटिंग? येस सर. हां, आता मला समजा विचारायचं आहे की तुझा आवडता लेखक कोण आहे? तर मी कसा प्रश्न विचारला पाहिजे? हां, Which is your favorite writer? Which is your favorite writer? रॉंग. इट्स रॉंग. Who is your Who favorite is writer? your Correct. favorite writer? करेक्ट. हां. आलं का लक्षात फरक? येस सर. हां, म्हणजे इथं बघा, तुम्ही जर विच इज युअर फेवरेट रायटर असं म्हटलं तर रायटर बिकम्स वन इनॅनिमेट थिंग, ऑब्जेक्ट लाईक थिंग. कळतंय का? हां, कारण ऑथर ही एक पर्सन असते, व्यक्ती असते, म्हणून आपण त्यांच्या संदर्भात हुनी प्रश्न विचारला पाहिजे. आर यू गेटिंग? येस सर. हां. देन नेक्स्ट वन इज हुज. बघा, आपण हे पर्सनल प्रोनाउन्स मध्ये शिकलोय. हुजचे उत्तर देणारे. हां, आवाज ब्रेक होतोय, दुसरे कोणीतरी सांगा. हां. कोणाचा, कोणाची, कोणाचे आणि कोणाच्या. मग इथे बघा, कोणता शब्द दिसतोय? Possession. पोजेशन, ओनरशिप. येस और नो? मग तुम्ही म्हणताय की तिथे माझा, माझी, माझे, आमचा, आमचे, आमचे, त्याचा, तिची, त्याचा, तिचा, तिची वगैरे सगळ्यांची. सो ऑल दोज आर possessive pronouns. You can understand. Then next one is whom. काय अर्थ आहेत? See, these are very basic, very important words. That's why आवाज ब्रेक होतोय. दुसरे कोणीतरी सांगा. कोणाला. हां, कोणाला. ओके. किंवा कधी कधी आपण टू हुम असं विचारतो. हुम म्हटलं काय आणि टू हुम म्हटलं काय, दोन्हीचा अर्थ एकच, कोणाला. सो हिअर यू कॅन सी ऑब्जेक्ट ऑफ वर्ब. क्रियापदाचं ऑब्जेक्ट म्हणजेच काय, कर्म जाणून घेण्यासाठी, रिसिव्हर जाणून घेण्यासाठी आपण हा प्रश्न विचारत असतो. मग बघा, आपण कोणाला तरी काहीतरी देत असतोय, कोणाला तरी काहीतरी सांगत असतोय. डू यू अग्री विथ मी ऑर नॉट? Yes, sir. हां, मग जेव्हा आपण कोणाला तरी काहीतरी देत असतो किंवा कोणाला तरी काहीतरी सांगत असतो, त्यावेळेस समोरची व्यक्ती हा रिसिव्हर असतो, ऐकणार असतो किंवा घेणार असतो. आर यू गेटिंग ऑर नॉट? Yes, sir. हां, मग ती समोरची व्यक्ती कोण आहे
हे जाणून घेण्यासाठी आपण whomनी प्रश्न विचारत असतो. इज दॅट क्लिअर? Yes, sir. Yes, sir. देन द नेक्स्ट इज व्हॉट काइंड. कशा प्रकारचा, कोणत्या प्रकारचा. करेक्ट, कशा टाईपचा. जसं की व्हॉट काइंड ऑफ बुक्स डू यू हॅव. आहे की नाही, व्हॉट काइंड ऑफ Type. बुक. हां, व्हॉट काइंड ऑफ बुक्स, व्हॉट टाईप ऑफ बुक्स डू यू हॅव. You will say we have story books. Clear? Yes. For example, then next one is what time. It is parallel to when. बघा, when म्हटलं काय आणि what time म्हटलं काय. At what time does your college open? When does your college open? These are parallel constructions having same meaning, same purpose. Is that clear? Yes, sir. Huh. Then the next one, how many? किती. पण इथं आपल्याला जाणून काय घ्यायचं असतं, प्रमाण की संख्या. संख्या. संख्या, करेक्ट. Quantity. Quantity, very good. It means that this question, how many, is asked with reference to countable nouns. Clear? असं मी म्हणू शकतो का, हाऊ मच बुक्स डू यू हॅव. How many books Correct. you want? Are you getting the difference? Yes, sir. So how much is the next word which is used for understanding or knowing the quantity or say level. त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो प्रमाण. ओके, फॉर एक्झाम्पल, सपोज दिस इज वन बॉटल. इज इट विजिबल? Yes, sir. Yes, yes. आणि ती जर हाफ फिल्ड असेल, अर्धी भरलेली असेल, तर मी कसं म्हणायचं, हाऊ मेनी वॉटर म्हणायचं की हाऊ मच वॉटर म्हणायचं. How much water is filled in bottle? Correct. How much water is there in the bottle? So I will say the bottle is half filled. Okay? Or you will Yes, say sir. half empty. Doesn't matter. Then the next question, how long? Which is used for understanding the distance or length. Duration or length. You can understand. Then how often? For example, how often do you visit to college these days? See my question. How often do you visit to college these days? You will say, we rarely visit college these days. And if this COVID situation was not there, you would have said, we visit college every day. It means that our purpose is to know the frequency of specific action. Is that clear? Yes, sir. Yes, sir. हां, त्यालाच आपण म्हणतोय कितीदा, किती वेळा, है की नाही. मग बघा, तुमचे जे शब्द आहेत, समटाइम्स, ऑफन, डेली, रेग्युलरली, युजली, वन्स इन अ वीक, ट्वाइस इन अ वीक, थ्राइस इन अ मंथ. आर यू गेटिंग नो? एव्हरी इयर, एव्हरी मंथ, एव्हरी वीक, every Saturday, every Sunday, every Monday, whatever. All these words have the sense of frequency. Is that understandable? Yes, sir. हां, तर आता जे मी शब्द सांगितले ते सगळे शब्द हे फ्रिक्वेन्सी दाखवणारे शब्द आहेत, किंवा ऑकेजनली, सेल्डम, हे पण शब्द आहेत, लक्षात घ्या. देन हाऊ फार. Distance, correct. किती दूर. Correct, किती दूर. How far is Pune from here? You'll say it's around 200 kilometers. Yes or no? How far is Solapur from here? You'll say around 80 kilometers. Clear? Yes, sir. Then next, how old? age.
हा किती जुना, एज. किती वयस्कर. बघा, म्हणजे आपण ते व्यक्तीच्या संदर्भात वापरतोय की वस्तूच्या संदर्भात वापरतोय, त्याच्यावरून त्याचा अर्थ जुना की वयस्कर हा होईल. आपण असं म्हणतो का तुमचे आजोबा किती जुने आहेत? नाही. हा, काय म्हणतो आपण? आजोबांचं किती वय आहे? How वय old आहे. your करेक्ट, grandfather is? करेक्ट. Okay, so whenever we consider a human being, that time we consider age. Okay, but if we consider different objects, different monuments, yes or no, different historical places, then we say kiti juna. Getting or not? येस सर. आता बघा, हे सगळे WH वर्ड्स जे आहेत हे सगळे इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन्स आहेत असं आपण शिकलोय. In addition to this, whenever you add any adjective of quality after how, it becomes a new question. बघा मी काय म्हणतोय, I will share my screen, another screen with you so that you will understand. Is it visible? I'll share. दिसते? Which Yes, word? sir. Which word have I typed here? Singular, plural. Correct. Okay. How? Below that, हाऊ. बघा इथं आता बघा, हा. how plus any adjective of quality. मग ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय शिकलोय आपण किंवा शिकणार आहोत? आपल्याला थोडी आयडिया आहे, सांगा त्याच्याबद्दल. व्हॉट इज ऍडजेक्टिव्ह? विशेषण. येस और नो? Yes. बघा तुम्ही कोणते शब्द लिहितोय हाव नंतरचे? काय आहेत या शब्दांची कॅटेगरी? कोणती आहे जे शब्द तुम्हाला दिसत आहेत? विशेषण. विशेषण आहेत, ऍडजेक्टिव्ह आहेत. बघा कोणते कोणते? क्लिअर, Clear, clever, smart, cost. वगैरे. देर इज अ लॉंग लिस्ट ऑफ सच ऍडजेक्टिव्ह. आर यू गेटिंग और नॉट? Costly. येस. मग बघा, मला क्लॅरिटी जाणून घ्यायची आहे. आय विल से हाऊ क्लिअर इज इट? गेटिंग? मला एखाद्याची हुशारी जाणून घ्यायची आहे. हाऊ क्लेवर आर यू? फॉर एक्झाम्पल. देन हाऊ स्मार्ट, हाऊ कॉस्टली द कार इज, or how costly is the car? How beautiful, how smart, how wonderful. Getting or not? With this way, you will Yes, find sir. new questions as per your requirement. Is that clear? Yes or no? Yes, sir. Clear. Okay. So let us go back to our main point of discussion. That is interrogative pronouns we have already seen. Now, which type do you find here at the bottom of interrogative pronouns? Type C. Is my screen visible? Yes, sir. Relative. Correct. Relative pronouns. Relative pronouns, they are like conjunctions. And see the line here. They occur in the middle position of a sentence. म्हणजे बघा, हे जे सगळे आपण पर्सनल प्रोनाउन्स शिकलो, whichever personal pronouns we have understood, we have learned, all those personal pronouns function as relative pronouns. But the condition is that those interrogative pronouns or those WH words should occur at the middle position of the sentence. Is that clear? For example, I will share my screen with you so that you will understand. Okay. आता इथे बघा, read out with my typing. Read out the examples. I know what is a pen. Hmm.
पुढचं एक्झाम्पल. She knows where I live. इथं मग हे जे WH वर्ड्स आहेत ते कुठं आलेले आहेत बघा. Middle. कुठं आलेले आहेत? मिडल मध्ये. मग त्यांना इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन्स म्हणणार की रिलेटिव्ह प्रोनाउन्स म्हणणार? Relative. करेक्ट. मग अशी वाक्य आपण बोलतो की नाही बोलत? बोल. आय नो व्हॉट अ पेन इज. एक पेन काय असतो हे मला माहिती आहे. देन शी नोज व्हेअर आय लिव्ह. मी कुठं राहतो तिला माहिती आहे. देन आय डोंट नो व्हाय शी इज अँग्री. मला माहीत नाही ती का रागावलेली आहे किंवा ती का रागावलेली आहे ते मला माहीत नाही. आर यू गेटिंग ऑर नॉट? Yes. Yes. Or you can say other examples like I don't know how far is Pune from here. Getting? Sir. Yes, sir. I don't know how old is Taj Mahal. It is one monument. Getting or not? Yes, sir. So Yes, sir. this is the way of relative pronouns. The list is same, but their locations, the locations of WH words are different. And we know that whenever the location of words is changed, the meanings are changed. Getting? Getting or not? Yes, sir. Yes, sir. Okay. So let's go back to our main screen of discussion. Then here, demonstrative pronouns. आपण हे शिकलोय का? With reference to that another screen, I'll share it first, then you'll understand. Is it visible? Yes, yes. Yes, sir. आपण हे खालचे शिकलोय का? हा ही हे या ही हे वगैरे. These those this that. Yes or no? No, sir. शिकलो नाही आहे? नाही. Okay, ठीक आहे. See it again. So, okay. Is it visible? Yes, sir. So Yes, sir. this is fourth type of pronouns. First one is personal pronouns. Second one is interrogative pronouns. Third one is relative pronouns. Relative pronoun. Correct. And this Relative. last one is demonstrative. करेक्ट. तर यांचा वापर कशासाठी करतो आपण? तर बघा, whenever we as the communicators refer to single or multiple objects, persons, etc. near or away from us, that time we use these words. म्हणजे जेव्हा कधी एखादी बोलणारी व्यक्ती जवळच्या एक किंवा अनेक वस्तूंचा, व्यक्तींचा किंवा लांबच्या एक किंवा अनेक वस्तूंचा, व्यक्तींचा रेफरन्स देत असते, त्याला डेमॉन्स्ट्रेट करत असते, त्यावेळेस या शब्दांचा आपण वापर करत असतो. इन धिस द सेन्सेस ऑफ नंबर, दॅट इज सिंग्युलर और प्लुरल, अँड डिस्टन्स, दॅट इज नियर और अवे, आर व्हेरी इम्पॉर्टंट. इज दॅट क्लिअर? येस और नो? Yes, sir. So now let us deal with the first word, that is this. Okay, which are the three meanings of this word? Ha, he, he. And these Marathi meanings occur as per the gender of referred object or person. है की नाही? आपण ज्या व्यक्ती वस्तूच्या संदर्भात बोलत आहोत त्या व्यक्ती वस्तूचा जेंडर म्हणजेच लिंग कोणतं आहे त्याच्यावरून आपण हा म्हणायचा की ही म्हणायचं की हे म्हणायचं हे ठरत असतं. इज दॅट क्लिअर? Yes, sir. फॉर एक्झाम्पल, Yes. धिस पेन मराठीमध्ये काय म्हणाल? हा पेन आहे. हा पेन. धिस नोटबुक? ही वही. धिस टीचर? हे शिक्षक. हे शिक्षक. आर यू गेटिंग द डिफरन्स और नॉट? Yes, sir. Then opposite to this, the word is that. And their three Marathi meanings are? तो, ती, ते.
हा, तो, ती आणि ते. जसं की हाच्या विरुद्ध तो, तो, हिच्या विरुद्ध ती, ती आणि ह्याच्या विरुद्ध ते, ते. बघा मग इथं आपण त्याचं डिस्क्रिप्शन पण बघतोय की व्हेन सिंगल पर्सन ऑर ऑब्जेक्ट इज अवे फ्रॉम द स्पीकर, ठीक आहे, नाही बोलणाऱ्यापासून लांब असणारी एखादी वस्तू, व्यक्ती, त्याचा उल्लेख करण्यासाठी आपण दॅटचा वापर करत असतो. इज दॅट क्लिअर? येस सर. पण बऱ्याच वेळा बघा आपलं चुकतं काय, तर आपण धीस म्हणायचं की दीज म्हणायचं, दॅट म्हणायचं की दोज म्हणायचं, याच्यामध्ये बऱ्याच वेळा गफलत होते आपली. कारण आपण त्याच्यामध्ये तो जो नंबर आहे, सिंग्युलर आहे की प्लुरल आहे, त्याच्याकडे आपलं दुर्लक्ष झालेलं असतं, लक्षात घ्या. असं होतं की नाही होत? येस सर. हां. So that is the part which we need to understand. Then now come to these, the third word. Which are the three Marathi meanings? या, ही, हे. या, ही, हे. मग मला सांगा, हे जे शब्द आहेत, आता वर पण आपल्याला इथे दिसतंय बघा, हे आणि हे, आणि इथे पण दिसतंय ही, हे दोन्ही सारखे आहेत की वेगवेगळे आहेत? Are they same or different? Different. Different. Correct. In what sense are they different? Correct. Singular and plural. Are you getting or not? येस Yes. सर. हा, मग तुमचा प्रश्न असेल कसं, हे कसं? मग आता जसं बघा, मी म्हणतो या वह्या, या मुली, दीज गर्ल्स, दीज नोटबुक्स. एम आय राईट? Notebook. Yes. हा, पुढे मी म्हणतो, सांगा बरं आता याचं मराठी एक्झाम्पल. दीज ट्रीज, दीज ट्रीज. ही झाडे. करेक्ट, ही झाडे. झाडे. हा, ओके. देन हे, बघा जे बोलत नाहीये त्यांनी म्यूट करा प्लीज, अदरवाईज डिस्टर्बन्सेस ऑकर. हां, आता काय म्हणताय? हे सांगा, अनेक वचनी हे. दीज पीपल. हे लोक. करेक्ट, हे हे लोक. हे लोक. व्हेरी गुड. देन दोज पीपल, दोज पीपल, ते लोक. ते लोक. करेक्ट. हे लोक. दोज ट्रीज, ती झाडे. दोज माउंटन्स. हां, गो अहेड फास्ट. दोज माउंटन्स. तो, दोज माउंटन्स. काय म्हणताय? दोज माउंटन्स. हां, सांगा, मोठ्याने सांगा. दोज माउंटन्स. ते पर्वत. ते पर्वत. व्हेरी गुड. ओके. दोज गर्ल्स. त्या, करेक्ट, त्या मुली. ओके. तर हॅव यू अंडरस्टूड धिस? सी हिअर डिस्क्रिप्शन इज लाईक when multiple persons or objects etc are near the speaker, तेव्हा आपण दीचा वापर करतो. आणि whenever multiple persons, objects etc are away from the speaker, that time we use those. Is that clear? Yes or no? येस सर. Ha. Then which are the next words? Next two words. ती, ते, Ha, here and there. So here, which are the two meanings of here? येथे, इकडे. हा, येथे आणि इकडे. करेक्ट. मग हे आपण कधी वापरतो? बघा, whenever single or multiple object or objects etc are near to the speaker, that time we use here. Okay. And whenever single or multiple object or objects, person or persons etc is or are away from the speaker,
That time we use there. For example, there was a king. In our stories, we many times use this word. There was, there is. Getting or not? Yes, sir. Huh. Okay, good. So this is the fourth type of pronouns, whichever we have recently discussed. So let us go back to our main document where we can see the third category of words. The first category, that is noun. Second category, pronoun. Now we are going to deal with the third category, third class of words. What is it? Verbs. Verbs. Verb. Okay. And what do you call it in Marathi? Kriyapad. Kriyapad. Okay. What is their importance? Why are verbs important in sentences? The meaning of sentence complete. Correct. Verbs complete the meanings of sentences. वाक्याचा अर्थ पूर्ण करतात. अजून काय करतात? They either denote a fact, a reality or an action. कोणत्या कोणत्या 3 गोष्टी दाखवतात ते व्यक्त करतात? A fact, a reality or any action, or it has the sense of possession. मग हे कसं? हा प्रश्न आहे की नाही तुमच्या मनात? येस और नो? हॅलो? Yes, sir. Yes. हां. मग बघा, मी स्क्रीन शेअर केली आहे परत. यू कॅन सी हिअर ही इज. What is the sentence? Can you read with me? He is an An engineer. engineer. He has a machine. And what is the third sentence? He works hard. Very good. Okay. Now tell me in these 3 sentences, which are the 3 verbs? In first sentence, Main verb, helping verb. okay, it may be main or helping, but which is the verb basically? Come to the first sentence. Which is the verb in this sentence? Main verb. Which is the verb? Is. Engineer. Is, correct. Okay. In second sentence? Has. Has. Okay. In third sentence? Work. Works. Okay. Yes or no? Yes, sir. Huh. So now tell me, what is the sense of this is? Is हे जे क्रियापद आहे ते काय दाखवतं? It is one Fact. fact or reality in present. पटतंय का तुम्हाला हे बघा की काहीतरी सर सांगते असं वाटतंय? पटतंय का? Yes. हां. Yes, sir. तो इंजिनियर आहे, ही एक काय आहे तरी एक वस्तुस्थिती आहे. कधीची? वर्तमानातली. जसं की मी एक टीचर आहे. आय एम अ टीचर. You are students. Getting or not? All these are facts in present, which are denoted with verbs like am, is, are. I am a teacher. He is an engineer. You are students. Clear? Yes. समजा हे इज वाक्यामध्ये नाहीच आहे. बघा आता तुम्हाला वाक्य काय दिसतं हे पहिलं? He an engineer. Engineer. याला वाक्य म्हणणार का? No. म्हणणार नाही. का नाही म्हणणार? Meaning नाही. करेक्ट. मिनिंग नाही आहे, तर त्याच्यामध्ये क्रियापद नाही आहे, मिनिंग नाही आहे. दॅट्स वाय यू विल नॉट कॉल इट ॲज अ सेंटेन्स. नाऊ कॅन यू कॉल इट ॲज अ सेंटेन्स? Yes, sir. हां, ट्राय टू अंडरस्टँड. अगेन second sentence. What is the sense? What is the sense of this second sentence?
जसं पहिल्या वाक्यामधून तुम्हाला फॅक्ट किंवा रिॲलिटी कळाली, समजली, लक्षात आली, तसं दुसऱ्या वाक्यातून काय लक्षात येतं? Possession. पोजेशन और Ownership. करेक्ट. बघा लक्षात घ्या, ओनरशिप और पोजेशन. मग मला परत सांगा, इफ देर इज नो यूज ऑफ दॅट वर्ड हॅज इन दिस सेंटेन्स, देन व्हॉट विल हॅपन? फॉर He एक्झाम्पल, a machine. he a machine. Can you call it as a sentence? No. No. Why? Because there is no verb in this sentence. Am I right? Yes, sir. And whichever verb is there, it has the sense of ownership or possession. Is that clear? Now come to third sentence. For example, Action. correct, very good. Action. The word works reflects one action. म्हणजे आता तुम्हाला पडतंय का बघा की क्रियापद हे वाक्यामध्ये कधी कधी वस्तुस्थिती दाखवतात, कधी कधी पोझिशन दाखवतात किंवा कधी कधी ऍक्शन्स दाखवतात. आर यू गेटिंग ऑर नॉट? अँड फॉर एक्झाम्पल, इफ आय रिमूव्ह दिस वर्ड ही हार्ट, कॅन यू कॉल इट ॲज अ सेंटेन्स? No. नो. सो वर्ब इज नेसेसरी. आता मला परत सांगा, आता याच्यामध्ये मी काही बदल करत जातोय बघा. ह्या इज ऐवजी मी वॉज म्हटलं, बदल झाला का काही? इज ऐवजी मी काय म्हटलं? वॉज. ही वॉज अन इंजिनियर. परत नाही होत. नाही होत. होतोय की सर, काय होत असं तो काय झाला Past tense मध्ये काळ जातोय. बदलतो. करेक्ट करेक्ट. बदल काय होत असं काय झाला असं तो करेक्ट, इंजिनियर. व्हेरी गुड. बदल काय होतोय? तर काळाचा बदल होतोय. गेटिंग ऑर नॉट? दॅट टाइम एलिमेंट गेट्स चेंज्ड विथ द चेंज इन दॅट वर्ब. इट मीन्स दॅट verbs कॅरी टेन्स. पडते का बघा? किंवा एखाद्या वाक्याचा काळ कोणता आहे ते आपल्याला कशावरून समजतं? क्रियापदावरून. क्रियापदावरून. पडते सगळ्यांना? येस. Yes, sir. हां, लक्षात घ्या. मग तर एवढे सगळे फंक्शन्स या क्रियापदांचे आहेत. म्हणून आपण या क्रियापदाला सोल असं म्हणतोय. सोल, आत्मा म्हणतोय. कशाचा? टेन्सेसचा, काळाचा. आता हे काळ काळ म्हणून किंवा टेन्सेस म्हणून आपण टेन्शन घेतो, पण खरं तर टेन्शन घेण्यासारखं याच्यामध्ये काहीच नाही आहे. आपण व्हर्बकडे लक्ष दिलं, व्हर्बचा फॉर्म समजून घेतला. टेन्स इज नथिंग, इट इज जस्ट अ सिम्पल थिंग टू अंडरस्टँड. आर यू गेटिंग ऑर नॉट? येस ऑर नो? येस. हां, कदाचित तुम्ही आत्ता येस म्हणणार नाही. पुढे अजून बऱ्याच साऱ्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये डिस्कस करायच्या आहेत. दॅट टाइम यू विल अंडरस्टँड हाऊ टेन्सेस आर व्हेरी इझी. ओके, तर समजलं सगळ्यांना क्रियापद काय असतात, फंक्शन्स काय असतात? से आयदर येस ऑर नो. येस. तर बघा, इज माय स्क्रीन विजिबल अगेन? Yes, sir. व्हॉट डू यू फाइंड ऑन द स्क्रीन नाव? Structure of verbs. करेक्ट, स्ट्रक्चर ऑफ वर्ब्स. तर याच्यामध्ये बघा, आपली ही जी क्रियापदं आहेत ते बेसिकली 2 प्रकारामध्ये डिव्हाइड केलेली आहेत. कोणते 2 प्रकार दिसत आहेत तुम्हाला? विच 2 टाइप्स कॅन यू सी ऑन द स्क्रीन? Main verb and helping verb. करेक्ट, मेन वर्ब और हेल्पिंग वर्ब. सॉरी, मेन वर्ब अँड हेल्पिंग वर्ब और सपोर्टिंग वर्ब और ऑक्झिलरी वर्ब. क्लिअर? मग आता ह्या मेन वर्बला आपण मुख्य क्रियापद म्हणतो. मग जसं बघा, आता परत मी आधीची स्क्रीन शेअर करतो तुमच्यासोबत. दिसतंय? कोणते वर्ब्स मी हायलाइट केलेले आहेत? Is or was. करेक्ट. आता हे इज आणि वॉज आहे ते या वाक्यातले मेन वर्ब्स आहेत की सपोर्टिंग वर्ब्स आहेत? आर दे मेन और सपोर्टिंग? दॅट इज माय क्वेश्चन. सपोर्टिंग. नो. Main verb.
बघा एकटे आलेले आहेत ते वाक्यात. मेन वर्ब. ऍक्शन डिनोट करत असते ना मेन वर्ब. हा, मग आता कसं ते बघा. आता मी याच्यामध्ये परत थोडंसं ॲडिशन केलं तर आता मला सांगा. बघा, ही इज और वॉज टॉकिंग विथ अन इंजिनियर. मेन वर्ब. करेक्ट. आता हे जे टॉकिंग आहे दॅट इज मेन वर्ब हियर. आणि इज किंवा वॉज जे आहेत दे आर सपोर्टिंग वर्ब्स. कळतंय? हेल्पिंग वर्ब. हां, हेल्पिंग वर्ब्स. गेटिंग ऑर नॉट? पण जेव्हा बघा हा जो भाग आहे, कोणता भाग मी हायलाइट केलेला आहे इथं? कोणता भाग हायलाइट केलेला आहे? कोणते शब्द? करेक्ट, टॉकिंग. हे जर मी याच्यामधून रिमूव्ह केलं की नाही रिमूव्ह? येस. हां, तर आता या कंडिशनमध्ये हे इज आणि वॉज मेन वर्ब्स आहेत. गेटिंग ऑर नॉट? पण मी जेव्हा असं करतो, आता इज आणि वॉज मेन वर्ब्स आहेत की सपोर्टिंग वर्ब्स आहेत? सपोर्टिंग वर्ब. व्हेरी गुड. आर यू गेटिंग द डिफरन्स बिटवीन मेन अँड सपोर्टिंग? येस. हां, हे जे इज आणि वॉज आहेत ते टॉकिंग या ॲक्शन डिनोटिंग मेन वर्बला सपोर्ट करत आहेत. गेटिंग ऑर नॉट? समजतंय? येस. येस सर. हां, हा फरक लक्षात घ्या. तसं आता दुसऱ्या वाक्यामध्ये बघा, ही हॅज हॅड अ मशीन. आता याच्यामध्ये हॅज आणि हॅड हे मेन आहेत की सपोर्टिंग वर्ब्स आहेत दिलेल्या वाक्यामध्ये? मेन. मेन वर्ब्स आहेत. मेन करेक्ट. पण आता याच्यामध्ये मी एक ॲडिशन करतोय बघा. आत्ता सांगा मला हे कसले क्रियापद आहेत? I have added one main verb called purchased. Now tell me the role of हॅज this. अँड हॅड सपोर्टिंग वर्ब. Very good, very good. सपोर्टिंग हाँ, Purchase is main verb. main verb. परचेस मेन. Very good. सगळ्यांना समजतंय हे? Yes sir. हाँ. वर्ब. आता जसं बघा, आता तिसऱ्या वाक्यामध्ये आता हे वर्क्स म्हणजेच काय असतं माहिती आहे का? बघा, दिस वर्क्स मीन्स ही डज वर्क हार्ड. बघा, या वर्क्स किंवा वर्कडमध्ये तुम्हाला सपोर्टिंग वर्ब व्हिजिबल नाही आहे, दिसत नाही आहे, पण आहे त्याच्यामध्ये समाविष्ट. कळते? हां, येस या सर. ह्या येस वर्क्स सर. ह्या दिस वर्क्स इज इक्वल टू, डज. आर यू गेटिंग ऑर नॉट? डज वर्क. हां, आणि दिस वर्क इज इक्वल टू येस सर. डिड वर्क्स. did work. Are you getting or not? डिड वर्क. हां, आपण did work म्हटलं काय आणि वर्कड म्हटलं काय, दोन्हीचाही अर्थ एकच. आणि डज वर्क म्हटलं काय आणि वर्क्स म्हटलं काय, दोन्हीचाही अर्थ एकच, टेन्स एकच. आर यू गेटिंग or not? Yes sir. So basically try to understand the concept of supporting and main verbs. तर बघा, आता हे मेन वर्ब म्हणजे आपल्याला कळाले, सपोर्टिंग कसे असतात ते कळालं. समजलं सगळ्यांना? Yes sir. हां. नाव लेट अस गो टू द 2 subtypes of main verbs. In that the first type is ऍक्शन डिनोटिंग. correct. हां, मग आता नुकतंच आपण ॲक्शन डिनोटिंग कोणतं वर्ब बघितलं आत्ताच्या वाक्यामध्ये? ही Works. वर्क्स. करेक्ट. म्हणजेच काय, ज्या क्रियापदाच्या मराठी अर्थाच्या शेवटी तुम्ही ने प्रत्यय लावत असता, न बाणाचा आणि त्याच्यावर एक मात्रा ने, ते सगळे ॲक्शन डिनोटिंग मेन वर्ब्स असतात. सांगू शकता असे इतर शब्द? काम करणे एक झाला, आता बघितलं आपण. वर्क म्हणजे काम करणे, टू वर्क म्हणजे काम करणे. अजून बोलणे.
बोलणे. करेक्ट. सांगा की भरपूर सारे आहेत हा? वाचणे, लिहिणे, पळणे, बसणे, रडणे, मरणे, आहे की नाही? हसणे. So all these are action denoting main verbs. Is that clear? Yes, sir. हा. त्यांना ऍक्शन डिनोटिंग का म्हणायचं तर त्याच्यातून कोणती तरी क्रिया व्यक्त होते. रडणं म्हटलं की येस और नो. हसणं म्हटलं Yes, की sir. हसणं. येस और नो. Smile. हा. ट्राय टू अंडरस्टँड. मग आपण त्याच्या खाली काय लिहिलंय बघा. हे पण खूप महत्वाचं आहे, तुम्हाला माहित पाहिजे. Total 5 forms. हा. हॅव टोटल 5 5 forms. फॉर्म्स. मग कसं तर बघा आपण पुढे येतोय. इथं असे 5 फॉर्म्स असतात बघा ऍक्शन डिनोटिंग मेन व्हर्ब्स ना. दिसतंय? जसं की Yes, sir. इन्फिनेटिव्ह फॉर्म, त्यालाच आपण रूट फॉर्म म्हणतोय किंवा बेस फॉर्म म्हणतोय. आणि त्याच्या आधी टू हा शब्द येत असतो. टू सॉल्व, सोडवणे, सोडवणे, जाणे, खाणे, पिणे, बसणे. याच्यातून किंवा या फॉर्ममधून आपल्याला कोणत्याही टेन्सचा सेन्स होत नाही. पण गेला म्हटलं तर, सोडवला म्हटलं तर, सोडवेन म्हटलं तर, सोडवत आहे म्हटलं तर काळ चिकटतो की नाही त्याला? Yes. ट्राय टू अंडरस्टँड. सोडवतो, सोडवला, सोडवेन, सोडवत आहे. याच्यातून कोणत्या तरी विशिष्ट काळाचा बोध हा आपल्याला होतोय, लक्षात घ्या. पण सोडवणे याच्यातून आपल्याला कोणताही काळ लक्षात येत नाही. इट इज passive as far as this time element is concerned. But in other 4 cases, that is MV1, MV2 up to MV4, all these forms are time active. Getting or not? Yes. हा. Yes, sir. आणि हेच फॉर्म MV1, MV2, MV3 किंवा MV4 हे आपण वेगवेगळ्या काळामध्ये वापरत असतो. मग बेसिकली हाऊ मेनी आर द मेन टेन्सेस? Which are the 3 main 3. tense? 3. Okay. Past, present, future. Past, present, future. Very good. Past, present, and future. And these 3 main tenses have been divided into how many subtypes each? 4 subtypes. Very good. Which are those 4 subtypes? Simple present tense, Huh. continuous present tense, Correct. perfect present tense, And continuous perfect present tense. very good. Now, simple, continuous, perfect, and perfect continuous. Okay, simply एवढं लक्षात ठेवायचं. कोणते कोणते? Simple, continuous, perfect, and perfect continuous. These 4 types are there in each main tense. That is past, present, and future. So the total count of tenses is how many? 12. 12. Is that clear? 12. हा. तर मग हे जे 4 फॉर्म्स आहेत ते आपण या सगळ्या वेगवेगळ्या 12 काळामध्ये वापरत असतो. मग कसं ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. द टाइम इज नॉट परमिटिंग अस टू प्रोसीड फर्दर. दॅट्स वाय लेट अस स्टॉप हिअर फॉर टुडे. ओके. So you might have one Yes. question regarding that ISC examination on 19th of March. Am I right? Yes, sir. हा. असा प्रश्न असेल तुमच्या मनामध्ये, सर त्याचं कसं करायचं, आहे की नाही? तर I'd like to explain about it. In our that Excel sheet, shared Excel sheet, I have uploaded one document called Question Bank, UT and ISC Question Bank. Is it there? Yes, sir. Have you downloaded it? Yes, sir. So you should prepare that document for IC1. Okay. आता थोडंसं आपली Okay, sir. हां थोडंसं मिसमॅच आहे आपलं. मिसमॅच इन द सेन्स दॅट आपला सिलेबस थोडासा डिटेलमध्ये आपण डिस्कस करतोय आणि परीक्षेसाठी आवश्यक गोष्टी असणाऱ्या थोड्या जास्त आहेत, ज्याच्यामध्ये ॲडजेक्टिव्ज असतील, प्रेपोजिशन्स असतील वगैरे. ते थोडंसं समजून घ्या, तेवढा सराव करा. मला वाटतं ह्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं आपण डिस्कस करतोय त्या पद्धतीनं पुढे गेलो दॅट विल बी बेनिफिशियल.
Are you getting or not? Yes or no? Yes, sir. Yes. तर कोणाला काही अडचण आहे ISC बद्दल? ISC बद्दल कोणाला काही अडचण आहे? No, sir. I'll share so that you will understand again. Okay. तुम्हाला सगळ्यांना ते डॉक्युमेंट सापडले का? हॅलो. Yes, sir. तुमचे जे हे आहे, आय विल शो इट टू यू सो दॅट यू विल अंडरस्टँड. टीचिंग डायरी जी आहे आपली, आहे की नाही, त्याच्यामध्ये CS बघा, आय विल शेअर माय स्क्रीन. सगळ्यांना दिसते माझी स्क्रीन? Yes, sir. हां Yes. हां, याच्यामध्ये बघा, हे जे आहे बघा, जिथं माझा कर्सर हलतोय तिथं काय आहे? Sir, question bank. करेक्ट. UT1 and ISC1 question bank. Is it there? Yes. Yes, sir. ते डाउनलोड करा आणि प्रिपेअर करा. ओके. काही अडचण असेल विचारा. आणि आपल्या उद्या परवा वगैरे अजून लेक्चर्स मिळाले, वी विल कव्हर वॉट एव्हर इज पॉसिबल फॉर अस. इज दॅट क्लिअर? ओके सर. Okay, Yes. so Yes. so let us stop here for today. Thank you everybody for your patience and listening. Thank you.